अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरी नेहमीप्रमाणेच सकाळी जरा बरीच गर्दी होती। कुणी धुणभांडी उरकतायत, कुणी स्नानसंध्या करतायत। अशा गर्दीमध्येच अचानक हाकाटी झाली आणि माणसं जरा दुतर्फा बाजूला झाली। वाराणसी क्षेत्रातून कोणी एक महासमर्थ विरागी असे यती आळंदीमध्ये आले होते। त्या यती महाराजांना लोकांनी अभिवादन केलं। एका झाडाच्या पारावरती ते स्थानापन्न झाले। सर्व माणसं येऊन नमस्कार करू लागली। तसतसे वेगवेगळे आशीर्वाद महाराज देऊ लागले। एका साध्वीनं समोर येऊन नमस्कार केला आणि नमस्कार करता क्षणी यती महाराज उद्गारले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव। उदासपणे हसली बिचारी, बाकीचेही हसले। यतिराजाने विचारलं, का हसलात? लोक म्हणाले, अहो हिच्या वडिलांनी कौतुकानं एका विद्वान कुणा सद्गृहस्थाशी हिचा विवाह लावून दिला, विठ्ठलपंत नावाच्या गृहस्थाशी। पण पठ्या पहिल्यापासूनच विरक्त, सारखा म्हणे मी जातो काशीला, घेतो संन्यास। शेवटी वैतागून म्हणाली जा, आणि ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो बिचारा जो वाराणसीला गेला आहे तो पताच नाही। आता काय अष्टपुत्रा सौभाग्यवती भव या आशीर्वादाचा उपयोग आहे? यती महाराजांनी त्या विठ्ठलपंतांची काही लक्षणं विचारली आणि तडक आपली तीर्थयात्रा तिथेच थांबवून पुन्हा वाराणसीला गेले। यतिराजांच्या लक्षात आलं, काही दिवसापूर्वी आपल्या आश्रमामध्ये संन्यास ग्रहणासाठी आलेला मनुष्य बहुतेक हाच असावा। ज्याचं नाव पण चैतन्य ठेवलं तो हाच असावा। वाराणसीला आपल्या आश्रमात गेले, हाक मारली, चैतन्या काय रे? आळंदीमध्ये पूर्वी राहत होतास, रुक्मिणी नावाच्या एका साध्वीबरोबर तुझा विवाह आहे आणि तिनं तुला वैतागून जा म्हटलं, ती आज्ञा तू खरी मानलीस? वेड्या, संन्यास ग्रहणासाठी अशा वैतागून केलेल्या आज्ञेला काही उपयोग नसतो। आता गुरुची आज्ञा म्हणून पुन्हा जा आणि तिच्याशी सुखानं संसार कर। गुरुची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत परत आले आणि या आळंदी गावात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संसार सुरू झाला। 4 मुलं झाली। त्या मुलांची नावं सुद्धा काय मजेशीर पहा। अहो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई। ज्याला मुक्ती मिळवायची असेल त्याला प्रपंचातनं आधी निवृत्ती मिळवायलाच हवी, म्हणून पहिला निवृत्ती, मग ज्ञान असायला हवं। निवृत्ती मिळाली, ज्ञान मिळालं की मुक्ततेच्याकडे जाणारा सोपान म्हणजे जिना आपल्या हाती लागला आणि या सोपानाने वरती गेलं की मुक्ताबाई साक्षात आहेच। आणि काय योगायोग पहा, ज्या भगवान गोपाल कृष्णाची भगवद्गीता ज्ञानेश्वरीमध्ये सांगून सर्व समाजाला गोपाल कृष्णाच्या भक्तीत रममाण करावं असं ज्यांचं कार्य, अशा ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मसुद्धा गोकुळाष्टमीच्या दिवशी गोपाळ कृष्णांच्याच जन्मकाळाच्या वेळेला असावा। हा केवढा योगायोग। ही 4 भावंड बिचारी आळंदी गावामध्ये भिक्षा मागून अन्न खावं अशी अवस्था। विठ्ठलपंतांनी आळंदीच्या ब्रह्मसभेला विनंती केली, बाबांनो, माझ्या मुलांची मुंज करू द्या, त्यांना या समाजामध्ये पुनर्स्थापित करा। पण ब्रह्मसभा मानायला तयार नव्हती। आपण आधी संन्यास घेतलात आणि मग गृहस्थाश्रमी झालात, हे धर्मशास्त्राला मान्य नाही। तेव्हा आपल्याला प्रायश्चित्त नाहीच, पण आपल्या मुलांनाही शुद्ध करून घेता येणार नाही, अशा तऱ्हेचा निर्णय सांगितला गेला। परिणाम, विठ्ठलपंतांनी विचार असा केला की त्र्यंबकेश्वरी जाऊ, गोदावरीच्या तीरी थोडे तपश्चर्या करू, ज्या ठिकाणी
साक्षात गौतम ऋषींनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि आपल्याकडून अजाणतेपणे झालेल्या गोहत्येच्या पातकाचं प्रायश्चित्त झालं होतं. अशा ठिकाणी जाऊन आपल्या काही या पातकाची निवृत्ती झाली तर पाहू. म्हणून आपली पत्नी रुक्मिणी आणि या 4 मुलांना घेऊन विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वरी निघाले आणि त्या ठिकाणी गोदावरीची प्रार्थना केली. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. मूळ आळंदीचे रहिवासी असे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे जोडपं आपल्या 4 मुलांसह त्र्यंबकेश्वरी राहायला आलं. रोज नियम असा की त्र्यंबकगिरीला प्रदक्षिणा घालावी, गोदावरीमध्ये स्नान करावं, भगवान शंकरांची पूजा बांधावी. आपण आधी संन्यास घेतला, मग गृहस्थाश्रमात आलो. समाजाच्या एकूण धर्माचा क्रमाचा भंग झाला, लोकांना मान्य नाही. पण गुरु आज्ञेमुळे पुन्हा प्रपंचात पडलो. तेव्हा हे अजाणतेपणे झालेलं पातक, असहाय्यपणे झालेलं पातक या गंगा स्नानाने किंवा भगवान शिवांच्या पूजेनं धुवून निघावं, हा त्याच्या मागचा हेतू. या ठिकाणी हे ध्यानात घ्यायला हवं की अहो, गौतमांची कथा काय, विठ्ठलपंतांची कथा काय, अजाणतेपणे किंवा असहाय्यपणे जे पातक हातून घडले त्याचीच निवृत्ती गंगा स्नानात आहे. अमुक एक गोष्ट पातक आहे हे माहीत असताना बघू पाप करून काय होतं ते, अशा तऱ्हेने जर कुणी पातक केलं असेल तर त्याला गंगा स्नानाने निवृत्ती नाही. महाराजा, अहो जर गंगेच्या स्नानाने कोणत्याही पातकाची निवृत्ती मिळायला लागली तर मग पातक करायला हरकत काय, याला काही उत्तर सापडेल का? नव्हे नव्हे, जाणून बुजून केलेलं पातक हे भोगावंच लागतं, या जन्मी ना पुढच्या जन्मी. असहाय्य पातकाची, अजाण पातकाची अशी निवृत्ती त्यात होत असते. रोज त्र्यंबकगिरीला प्रदक्षिणा करता करता क्रम असा की निवृत्तीनाथ थोरले, त्यामुळे ते पुढे चालत राहायचे. ज्ञानदेव त्यांच्या मागून चालत राहायचे. सोपाना लहान होता, तो विठ्ठलपंतांच्या कडेवर असायचा. मुक्ता खूपच लहान होती, तिला काही त्र्यंबकगिरीला प्रदक्षिणेला आणत नसत, ती घरी असायची. आणि रात्रीच्या वेळेला ही प्रदक्षिणा व्हायची. आणि अशा तऱ्हेनं 1-2 महिन्याचा काळ गेला असता अशीच रात्रीच्या वेळेला प्रदक्षिणा सुरू झाली आणि पलीकडच्या जाळीतून वाघाची डरकाळी ऐकू आली. सरकलं मन. विठ्ठलपंतांनी सांगितलं, निवृत्ती तू जरा माझ्या जवळून चाल. पण एवढ्यात त्या वाघानं झडप घातलीच गापदिशी. मात्र लक्षात आलं, तो वाघ कोणालाच खात नव्हता, फक्त तो निवृत्तीनाथाला विठ्ठलपंतांकडे येऊ देईना. तो दोघांच्या मध्ये उभा राहिला. निवृत्तीनाथ बिचारे इकडच्या बाजूने असे यायला लागले की तो वाघ मध्ये येऊन आडवा यायचा, इकडून असे यायला लागले की वाघ मध्ये येऊन आडवा यायचा. काय करावं? अंधाऱ्या रात्री काही दिसे ना. विठ्ठलपंत म्हणाले, हाती पण काही नाही, कशाने प्रतिकार करायचा? शेवटी ओरडून सांगितलं, निवृत्ती अरे कुठल्या तरी झाडावर चढून बस, म्हणजे मग वाघाला काही करता येणार नाही. आणि वाघ समजा पायथ्याशी थांबून राहिलाच तर त्याच्यासाठी मी माणसं घेऊन येतो, काठी घेऊन येतो, चूड तरी पेटवून आणतो. असं सांगून विठ्ठलपंत पुन्हा आपल्या झोपडीकडे खाली गेले. इकडे निवृत्ती पळाला. विठ्ठलपंत चूड घेऊन आले, माणसं घेऊन आले आणि सगळा परिसर पाहतात पाहतात तो निवृत्तीनाथही नाही, तो वाघही नाही. कुठे झटापट झाली असेल तर त्याची काही पदचिन्ह दिसत नाहीत. समजा चुकून माकून निवृत्तीला खाल्ला असेल वाघानं तर त्याचा अर्धवट प्रेत, शरीराचा तुकडा काही सापडे ना हो. डोंगरभर निवृत्ती निवृत्ती म्हणून हाका मारत फिरले विठ्ठलपंत. वाटलं की मागल्या रस्त्याने घरी आला असेल म्हणून घरी आले. रुक्मिणीनं सांगितलं, अहो जीवाचे बाप होतात तर पोराला असा वाघाच्या तोंडी देऊन कसा आला? विठ्ठलपंत म्हणतात, अगं तिथे थांबून सगळ्यांचा का बळी द्यायचा होता? काय झाला निवृत्ती काही कळत नाही. पण काही दिवसात रोजच त्या रुक्मिणीबाई
तुळशी वृंदावनापाशी बसायच्या, निवृत्तीची आठवण काढून डोळ्याला पदर लावायच्या. पण ज्ञानोबा सांगायचा, आई दादा येईल, नक्की येईल. आणि एके दिवशी समोर त्र्यंबकगिरीच्या डोंगरावरून निवृत्तीनाथ येताना दिसले. धाड 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 चालत आले. निवृत्तीनाथांना थांबवलं. अरे निवृत्ती, कुठे गेला होतास? निवृत्ती म्हणाला, हे काय बाबा, अहो काल तर आपण प्रदक्षिणेला गेलो आणि आज मी परत आलो. नाही रे बाबा, आपण प्रदक्षिणेला गेलो त्याला 7 दिवस होऊन गेलेत. तू 7 दिवसांनी भेटतोयस, कुठे गेला होतास? बाबा कुठे जाणार, अहो तुम्ही मला सोडून गेलात, मी डोंगराच्या उलट्या दिशेनं पळत सुटलो. तिथे एक गुहा दिसली. म्हणलं गुहेत लपून बसू, म्हणजे वाघ पुढे निघून जाईल. गुहेमध्ये शिरलो, तो वाघ त्या गुहेच्या दाराशीच येऊन बसला. आणि नंतर कळलं काय लपायला मी जागा शोधून काढली आहे का. अहो ती त्या वाघाचीच गुहा होती. कारण आत्याची बायको होती सौ वाघ, आणि चिरंजीव वाघ पण होते. बापरे, मनातल्या मनात देवाला म्हटलं, भगवंता एकाकडून मरण्यासारखा नव्हतो म्हणून एकदम सगळे पाठवले काय. शेवटी फार भीती झाली की मन घाबरायचं बंद होतं. असं झालं. उठलो आणि आत गुहेत काय ते पाहूया म्हणून पुढे गेलो. तर आतमध्ये एक साधू महाराज बसलेले पाहिले. त्यांनी हाक मारली मला.